नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब ॲग्रोमॅन चॅनलमध्ये. आतापर्यंत झालेल्या पेपरमध्ये आपण जे मोस्ट प्रोबेबलचे क्वेश्चन दिलते त्यामधील ऑलमोस्ट 70% हे क्वेश्चन आले होते. तर आपण आज बघणार आहे नेमा 231 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स आणि IMP क्वेश्चन्स हे काय असतील. आता हा जो कोर्स आहे नेमा 231 आणि ओल्ड सिलेबसमधील एंटो 364 यामधील आपल्याला 70% हा सिलेबस सेमच बघायला मिळतोय. या कोर्सचे सर्व स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम ॲग्रोमॅन चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्ही आपल्या या यूट्यूब ॲग्रोमॅन चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब ॲग्रोमॅन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवीन अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. चला तर आपण आपल्या या नेमा 231च्या मोस्ट प्रोबेबलच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो डिफाइन नेमॅटोलॉजी, राईट डाऊन द इम्पॉर्टंट मिलस्टोन इन डेव्हलपमेंट ऑफ नेमॅटोलॉजी इन इंडिया असा पण क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. तर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपल्याला एक्सप्लेन द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ नेमॅटोड्स टू ॲग्रिकल्चर विथ सुटेबल एक्झाम्पल असा पण क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. नंतर क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपल्याला गिव्ह द जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ फायटोनेमॅटोड्स म्हणजे फायटोनेमॅटोड्सचे आपल्याला जनरल कॅरेक्टरिस्टिक पण विचारल्या जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द जनरल मॉर्फोलॉजी अँड बायोलॉजी ऑफ निमॅटोड्स म्हणजे निमॅटोडची आपल्याला जनरल मॉर्फोलॉजी अँड बायोलॉजी पण ही विचारली जाऊ शकते. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ निमॅटोड्स ऑन द बेसिस ऑफ पॅरासिटिक हॅबिट म्हणजे त्याच्या पॅरासिटिक हॅबिटनुसार त्याचा आपल्याला निमॅटोडचं क्लासिफिकेशन पण हे विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला एनलिस्ट द मेथड्स ऑफ निमॅटोड्स मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन कल्चरल मेथड पण विचारली जाऊ शकते. नंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 7 मध्ये एक्सप्लेन द रोल ऑफ निमॅटोड्स इन डिसीज डेव्हलपमेंट म्हणजे डिसीज डेव्हलपमेंटमध्ये निमॅटोडचा रोल काय आहे ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 8A मध्ये आपल्याला राईट इन ब्रीफ अबाउट पॅथोजेनिक इंट्रॅक्शन ऑफ फायटोनेमॅटोड्स विथ डिसीज कॉझिंग फंजी हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता त्याच्यातील बी मध्ये आपल्याला एनलिस्ट वेरियस एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड्स अँड एक्सप्लेन देअर रोल इन इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंट हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 9A मध्ये आपल्याला एक्सप्लेन द इम्पॅक्ट अँड मॅनेजमेंट ऑफ निमॅटोड पेस्ट ऑफ राईस अँड व्हीट हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता त्याच्यातीलच बी मध्ये आपल्याला एक्सप्लेन द इम्पॅक्ट अँड मॅनेजमेंट ऑफ निमॅटोड पेस्ट ऑफ सिट्रस अँड कॉफी पण विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला ड्रॉ अ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ निमॅटोड्स म्हणजे आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे डायग्राम पण आपल्याला विचारलं जाऊ शकते. नंतर क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला राईट डाऊन द सिम्पटम्स कॉज्ड बाय द प्लांट पॅरासिटिक निमॅटोड्स ऑफ प्लांट्स हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 12 मध्ये आपल्याला गिव्ह द कंट्रीब्युशन ऑफ सायंटिस्ट निदम अँड एन.ए. कॉब हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हे झाले सेक्शन ए चे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन. आता आपण बघूया सेक्शन बी मध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं. तर सेक्शन बी मध्ये आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशन पण हे विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट तर निमॅटोड, सेकंड हेलिमिथोलॉजी, थर्डला तर आपल्याला प्लांट पॅरासिटिक निमॅटोड पण विचारलं जाऊ शकतं. आता शॉर्ट नोट मध्ये आपल्याला फर्स्ट तर इंटिग्रेटेड निमॅटोड मॅनेजमेंट, सेकंड लाईफ सायकल ऑफ निमॅटोड, थर्ड एलिमेंटरी कॅनल ऑफ निमॅटोड, फोर्थ मध्ये आपल्याला केमिकल मेथड ऑफ निमॅटोड मॅनेजमेंट, फिफ्थ मध्ये आपल्याला रूट नॉट निमॅटोड, सिक्स्थ मध्ये आपल्याला डायव्हर्सिटी ऑफ निमॅटोड अशा पण आपल्याला शॉर्ट नोट हे विचारले जाऊ शकतात. आता डू एस डायरेक्टर मध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, याच्यात आन्सर इन वन सेंटेन्स पण विचारलं जाऊ शकतं. नंतर मॅच द पेअर पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि आपल्याला फिल इन द ब्लँक्स पण ह्या विचारलं जाऊ शकतात. फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला फर्स्ट तर वेन द निमॅटोड्स हॅव 2 ओव्हरीज देन इट इज कॉल्ड, परत हू इज द फादर ऑफ अमेरिकन निमॅटोलॉजी, नंतर स्प्रेडिंग डिक्लाइन डिसीज इन सिट्रस इज कॉज्ड बाय, नंतर द निमॅटोड्स पॅरासिटिक ऑन मॅन अँड डॉमेस्टिकेटेड ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज, नंतर आपल्याला इलॅबोरेट द EPN पण विचारलं जाऊ शकतं. नंतर लास्टला आपल्याला 13 नंबरला द मेल निमॅटोड ऑफ विथ 2 टेस्टीज आर कॉल्ड ॲज डॅश डॅश हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हे झाले आपले मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स नेमा 231 या कोर्सचे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या यूट्यूब ॲग्रोमॅन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्व कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींना नेमा 231 या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.